नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इयत्ता 5वीसाठी महत्त्वपूर्ण असणारी स्पर्धा परीक्षा की ज्या परीक्षेला आपण स्कॉलरशिप परीक्षा या नावाने ओळखतो, तसेच नवोदय परीक्षा या नावाने ओळखतो, या दोन्ही परीक्षेमध्ये समान असणारा गणिताचा घटक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे संख्याज्ञान, सम आणि विषम संख्या, इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. ठीक आहे, नंबर सिस्टीम्समध्ये जे आहेत त्यांची या ठिकाणी आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय सोपी प्रकारची ही गणितं असतात. फक्त त्या प्रश्नांची जी काही भाषा आहे, जी लिहिण्याची शैली आहे, ती आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आपण यूट्यूबच्या माध्यमातून तसेच गुगल मीटच्या माध्यमातून वेळोवेळी भेटतच आहोत आणि इथून पुढेही ह्या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये यूट्यूब, गुगलच्या माध्यमातून तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहोत. ज्या कोणा विद्यार्थ्यांना या ग्रुपसोबत जॉईन व्हायचं आहे त्यांनी यूट्यूबवर हा जो काही व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओच्या शेवटी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जाईल. त्या कॉन्टॅक्टवर मेसेज करायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला जो काही फ्री ग्रुप आहे त्या फ्री ग्रुपमध्ये जॉईन करेल. चला, अधिक वेळ व्हायला न घालवता या ठिकाणी आपण इयत्ता 5वीचा महत्त्वाचा असणारा स्पर्धा परीक्षेतील घटक संख्याज्ञान या घटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. चला, आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊयात. पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. अतिशय सोप्या प्रकारची प्रश्न असतात, समजून घेऊयात. पहिला प्रश्न, समसंख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक नसतो? समसंख्या म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर इव्हन नंबर. त्यांचं युनिट प्लेस विचारलंय, एकक स्थान, कोणता अंक नसतो. पहा क्वेश्चन्स काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिजिट इज नॉट इन द युनिट प्लेस ऑफ ॲन इव्हन नंबर? इव्हन नंबरच्या युनिट प्लेसला कोणता अंक नसतो? आता पहा, आपल्याला माहिती आहे कोणताही समसंख्या असेल, कोणतेही इव्हन नंबर असेल तर त्याच्या युनिट प्लेसला 0, देन 2, 4, 6 और 8 यापैकी कोणता तरी एक अंक असतो. त्यांनी विचारलंय नसतो, म्हणजे यापैकी पहा आपल्याला काय होईल. 0 तर माहिती असतो, 2 पण असतो, 4 पण असतो, पण युनिट प्लेसला 3 असेल का इव्हन नंबरच्या? नाही. एकक स्थानी, समसंख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक नसेल. म्हणून आपलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. उत्तर आहे 3. ठीक आहे, पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न होता. या ठिकाणी आपण तो सॉल्व्ह केलेला आहे. असंच विषम संख्या जर असेल, ऑड नंबर जर असेल तर त्या ऑड नंबरच्या युनिट प्लेसला विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? तर 1, 3, 5, 7 आणि 9 हे 5 नंबर हे ऑड नंबर्सच्या म्हणजे विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. ओके, गोइंग फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. पुढच्या गणिताकडे या ठिकाणी जाऊयात. प्रश्न क्रमांक 2. पहा काय सांगितलंय बाळांनो प्रश्न या ठिकाणी. विषम संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक नसतो? त्यांनी तोच प्रश्न विचारला. विषम संख्या आहे, विषम संख्येचा युनिट प्लेसला कोणता अंक नसतो? विच ऑफ द फॉलोइंग डिजिट इज इन द युनिट प्लेस ऑफ ॲन ऑड नंबर? विच ऑफ द फॉलोइंग डिजिट ओके असतो विचारलं. ठीक आहे, विषम संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक असतो? विच ऑफ द फॉलोइंग डिजिट इज इन द युनिट प्लेस ऑफ ॲन ऑड नंबर. मी आत्ताच सांगितलं ऑड नंबरच्या युनिट प्लेसला 1 असतो, 3 असतो, 5 असतो, 7 असतो आणि 9 असतो. ओके, मग आता यापैकी कोणता नंबर तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्समध्ये पाहायला मिळतो? पहा बरं, 7 हा अंक तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4. ओके, ऑप्शन नंबर 4. अवर आन्सर इज 7. आपलं उत्तर 7 जे आहे ते आपण या ठिकाणी टिक करणार आहोत किंवा त्याला व्यवस्थित सर्कल करणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 2 क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. ओके, आता या ठिकाणी प्रश्न दिलेत. पहा, काही नंबर्स दिलेत, काही संख्या दिल्यात. काय आहेत? 2,35,892, 3,45,045, 7,35,681, 9,52,143, 8,42,645 या गटातील समसंख्या कोणती? म्हणजे त्यांनी एक नंबर्सची सिरीज दिलेली आहे, संख्यांचा गट दिलेला आहे आणि विचारले काय? समसंख्या म्हणजे इव्हन नंबर कोणता असेल? गिव्हन नंबर्समध्ये इव्हन नंबर कोणता असेल? मी तुम्हाला सांगितलं होतं पहा,
इव्हन नंबर म्हणजे असा नंबर की ज्याच्या युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी नंबर असतो. एकक स्थानी कोणत्या संख्येच्या? तर समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी काहीतरी नंबर असायला हवा. मग आता याच्यामध्ये कोणता आहे का? यस, फर्स्ट नंबरच पहा. याच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी लास्ट नंबर म्हणतोय बरं का मी, बरोबर, शेवटचं स्थान तिथे 2 आपल्याला पाहायला मिळतो. मग ते असेल आपलं फायनल आन्सर. आणि ऑप्शन्समध्ये ऑप्शन नंबर 1 हे आहे तुमचं उत्तर. हे आहे तुमचं उत्तर. अतिशय सोपा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 3. ओके, गोइंग फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 4 कडे या ठिकाणी जाऊयात. पहा आता क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं आपल्याला? सोपा प्रश्न आहे. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती? आता 5 क्रमवार समसंख्या म्हटलंय. क्रमवार समसंख्या म्हणजे एकाच क्रमाने येणाऱ्या समसंख्या यांची आपल्याला बेरीज विचारली आहे. क्वेश्चन्स नीट पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द सम ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर? कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? तर क्रमाने येणाऱ्या. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? क्रमाने येणारे. कोणते क्रमाने येणारे? तर इव्हन नंबर. हाऊ मेनी? 5 इव्हन नंबर. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज काय असेल असं त्यांनी या ठिकाणी विचारले. आता ऑप्शन्स आपण पाहूयात. एक बेसिक पहा. आपण जर बेसिक इव्हन नंबर्स घेतले 5, कोणते घेऊयात आपण क्रमाने येणारे? 2, 4, 6, 8 आणि 10 हे येतात की नाही आपल्याला माहिती आहे. 2, 4, 6, 8 आणि 10 हे क्रमाने येणारे नंबर्स आहेत. आपण इमॅजिन केलेत पहा. यांची ॲडिशन किती होते पहा. 2 + 4 6, 6 + 6 12, 12 + 8 20, 20 + 10 30 म्हणजे याची सम किती येणार आहे? 30 येणार आहे. बरोबर. आता 30 जर येत आहे तर आता आपण एक इमॅजिन करूयात. ऑप्शन्स चेकआउट करूयात. पहिल्या संख्येची 5 पट म्हणजेच 5 टाइम्स ऑफ द फर्स्ट नंबर. या फर्स्ट नंबरची 5 टाइम्स आहे का रे 30? मला सांगा बरं. 2 5s are 30 होतात का? नाही होत. 2 5s are 10 होतात. म्हणजे या ठिकाणी हे इक्वेशन्स आपल्याला सॅटिस्फाय करत नाही. ही क्रम या ठिकाणी चालत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. दुसऱ्या संख्येची 5 पट. सेकंड नंबर 5 टाइम्स ऑफ दी सेकंड नंबर. सेकंड नंबर कोणता आहे? सेकंड नंबर 4 आहे. 4 × 5, 4 5s are 20, 4 5s are 20. देअर इज अ 20? नो. तिथे 20 आहे का? नाहीये. म्हणजे अनादर सेकंड एक्झाम्पल, सेकंड ऑप्शन इज अल्सो कॅन्सल. 2 नंबरचा पर्याय सुद्धा या ठिकाणी बाळांनो काय झाला? कॅन्सल झाला. 2 नंबरचा पर्याय सुद्धा काय झाला? कॅन्सल झाला. 3 नंबर तिसऱ्या संख्येची 5 पट. पहा तिसरी संख्या कोणती आहे? 6. 6 5s are किती होतात? 30. करेक्ट आहे बरं का. 6 5s are 30. 6 पंचे 30 म्हणजे 5 टाइम्स ऑफ द थर्ड नंबर. ऑप्शन नंबर 3 हे असेल आपलं करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 असेल करेक्ट आन्सर. समजलं? आता पहा सर तुम्ही 2 4 6 8 10च का घेतले? मला जे छोटे वाटले ते इव्हन नंबर जे क्रमाने येतात ते घेतले. एखादा म्हणेल सर मला 12 14 16 18 आणि 20 घ्यायचे आहेत. काहीच हरकत नाही. आलं लक्षात? थोडक्यात काय मला सांगायचं आहे? मला असं सांगायचं आहे की जर त्या क्रमवार संख्या असतील आणि ती बेरीज जर तुम्हाला विचारलेली असेल तर जितक्या क्रमवार संख्या दिलेल्या आहेत त्याच्या मधोमध जी संख्या असेल ती संख्या आपल्याला घ्यायची आहे. आता 5 क्रमवार संख्या दिल्यात पहा. 1 2 3 4 5 ह्या 5 नंबर्स आहेत ना. मग आता याच्या मध्यभागी कोणता अंक येतो? 3. मग तिसऱ्या संख्येच्या 5 पट असेल. किती असेल? 5 आहेत म्हणून 5 पट. ओके. जर या ठिकाणी 7 संख्या असत्या तर मग आपण 7 पट 7 टाइम्स असं म्हटलं असतं. ओके. क्वेश्चन नंबर 5. 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण तुमच्या समोर घेतोय. काय आहे बा बरं क्वेश्चन नंबर 5? क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा या ठिकाणी तुमच्या समोर. क्वेश्चन नंबर 5. ओके. 3 अंकी सर्वात मोठी विषम व 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्यातील फरक किती? 3 डिजिट नंबर विषयी बोलतायत. पहा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिफरन्स म्हणजे फरक. ओके. बिटवीन लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर 3 अंकी सगळ्यात मोठी ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ओके. अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर आणि 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या यांच्यातला डिफरन्स हवाय. मग मला सांगा लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर कोणता? 3 अंकी सर्वात मोठा विषम संख्या कोणती? तर 3 डिजिट पहा बरं का. 1 2 3 3 डिजिट.
999 हे झालं तुमचं लार्जेस्ट नंबर. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? तो 3 डिजिट माहिती आहे तुम्हाला, 100 येतो. कोणता आहे तो? 100. पण तो इव्हन नंबर आहे. त्यांनी इथे विचारताना तुम्हाला ऑड नंबर, विषम संख्या विचारली, मग 100 सोडला तर कोणता येईल? 101 येईल. काय येईल? 101. या दोघांचं काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं? ॲडिशन की सबट्रॅक्शन, बेरीज की वजाबाकी? त्यांनी सांगितलं फरक किती, डिफरन्स विचारला, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे. सो सबट्रॅक्शन, वजाबाकी करूयात. 9 - 1 8, 9 - 0 9, 9 - 1 8. अवर फायनल आन्सर 898 आहे का ऑप्शनमध्ये? यस. ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर 2, 898 हे असेल या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर आहे? आता इथे तुम्हाला संख्या विचारू शकतात, बदलू शकतात, समशब्द टाकू शकतात, किंवा एक सम आणि एक विषम म्हणजे एक इव्हन आणि एक ऑड असंही विचारू शकतात. तुम्हाला ते सहज सोडवता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट हॅपन? ओके, क्वेश्चन नंबर 6. प्रश्न खूप मस्त आहे, पहा समजून घेऊयात आपण. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यानंतर येणारे उत्तर विषम संख्या असेल? काहीतरी आपल्याला प्रोसेस करायची, पहा मॅथमॅटिकल ऑपरेशन्स या ठिकाणी करायला सांगितलेत आणि आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी शो करायचं आहे. आलेलं आन्सर काय पाहिजे तुम्हाला? विषम संख्या पाहिजे. क्वेश्चन्स परत पाहतो. आफ्टर विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन्स द आन्सर विल बी ॲन ऑड नंबर? खाली काही दिलेल्या क्रिया आहेत ते आपल्याला करायच्यात, बरोबर आहे. मॅथमॅटिकल आहेत, गणिताच्या क्रिया आहेत, ज्याचं फायनल आन्सर हे आपल्याला ऑड नंबर मिळेल. काय मिळेल? ऑड नंबर या ठिकाणी मिळेल. सो क्वेश्चन नंबर आपण संपलाय, क्वेश्चन आपण समजून घेतलाय. ऑप्शन्स पाहूयात. 2 विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज. ओके, फर्स्ट ऑप्शन सम ऑफ 2 ऑड नंबर. 2 ऑड नंबरची ॲडिशन काय येईल? कोणतेही घ्या. सपोज मी घेतलं 11 आणि 5, दोन्ही पण ऑड नंबर आहेत की नाही, यांची ॲडिशन किती होते मला सांगा? 16 होते. म्हणजे ऑड आहे की इव्हन आहे? इव्हन आहे. आणि त्यांनी विचारलं आम्हाला ऑड हवं आहे, ही समसंख्या आली, त्यांनी विषम विचारली, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय झालं या ठिकाणी? कॅन्सल झालं. ओके, सेकंड 2 विषम संख्येची वजाबाकी. 2 विषम संख्या म्हणजे सेकंड पहा, सबट्रॅक्शन ऑफ दी 2 ऑड नंबर्स. 2 कोणत्याही विषम संख्येची आपण सबट्रॅक्शन करूयात, वजाबाकी करूयात. आपण घेऊयात सपोज 27 ऑड नंबर आहे, मायनस मी घेतला 5, किती होईल बरं? 27 - 5, 7 - 5 2 ॲज इट इज 22. हा संख्या हे जे काय आन्सर आलं हे इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे? ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे? ही नक्कीच समसंख्या आहे. विचारली विषम संख्या, म्हणजे सेकंड ऑप्शन अल्सो रॉंग. 2 नंबरचा पर्याय सुद्धा काय झाला या ठिकाणी बेटा? या ठिकाणी रॉंग झाला. ओके, गोइंग फॉर अनदर. 2 विषम संख्येचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 ऑड नंबर्स. कोणत्याही 2 संख्या घ्यायच्यात ज्या ऑड नंबर्स आहेत, विषम संख्या आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. पाहूयात आपण या ठिकाणी. पहिला सपोज मी घेतला 3 आणि दुसरा नंबर घेतला 5, दोन्ही पण ऑड नंबर्स आहेत, दोन्ही विषम संख्या आहेत, बरोबर आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन, गुणाकार. 3 5 15, 3 5 15. आता मला सांगा बरं, या ठिकाणी 15 हा जो काही पर्याय आलाय हा सम आहे की विषम आहे? नक्कीच विषम आहे. त्यांनी आपल्याला विषम संख्या ऑड नंबर विचारली, बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 दिस इज अवर करेक्ट आन्सर. हे असेल आपलं करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर झालं का इथपर्यंत? क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊयात. पहा, प्रश्न खूप सोपे आहेत, समजून घेणं गरजेचं आहे. आपली ही जी काही टेस्ट सिरीज आहे किंवा ही जी काही व्हिडिओ सिरीज आपण तुमच्यासाठी तयार करतोय, याच्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं जर असेल तर मी माझा तुम्हाला नंबर देणार आहे लेक्चरच्या शेवटी. तोपर्यंत लेक्चर्स व्यवस्थितरित्या पाहायचं आहे, संपूर्ण लेक्चर व्यवस्थितपणे पाहायचं आहे, सर्व गणितं सोडवायच्यात आणि त्या नंबरला फक्त तुमचं नाव आणि मेसेज करायचा आहे. इयत्ता 5वीसाठी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. मी तुम्हाला त्या फ्रीचा जो काही ग्रुप असेल त्याला जॉईन करेल. आपले सर्व लेक्चर यूट्यूबला नसतात, ठीक आहे. काही लेक्चर यूट्यूबला आहेत, बाकीचे जे काही लेक्चर्स आहेत त्यांची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी माझ्यासोबत हे संपूर्ण वर्षभर 5वीची स्कॉलरशिप आणि 5वीची नवोदय परीक्षा माझ्यासोबत तुम्ही जॉईन राहू शकता. चला जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 6 झाला होता. ओके, क्वेश्चन नंबर 7 नंबरचा प्रश्न पहा बाळांनो. काय सांगितलाय प्रश्न?
p+1 ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? आता पहा बरं का, अतिशय सोपं आहे. एक विषम संख्येनंतर पुढची विषम संख्या ही 2-2च्या फरकाने येते. पहा, सपोज विषम संख्या आपण घेतली 5, तर त्याच्यानंतरची काय येते 7. म्हणजे किती ॲड झाले त्याच्यामध्ये? 2 ॲड झाले. करेक्ट आहे. 5 + 2 7. नीट लक्ष द्या. इफ p+1 इज अन ऑड नंबर, p+1 इज अन ऑड नंबर विच इज द नेक्स्ट ऑड नंबर इन सिक्वेन्स, तर त्याच्यानंतर येणारा नेक्स्ट ऑड नंबर कोणता असेल? कोणताही इव्हन नंबर असू द्या, मागच्यापेक्षा तो 2 ने ॲड होत जातो, किंवा कोणतेही ऑड नंबर असू द्या, कोणतीही विषम संख्या असू द्या, ती मागच्या विषम संख्येपेक्षा 2 ने ॲड होत जाते, 2 ने वाढत जाते. आता या ठिकाणी दिलेला नंबर काय आहे बरं? p+1 आहे की नाही? त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑड नंबर जर आपल्याला काढायचं असेल, यांनी सांगितलं ही विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे, नेक्स्ट ऑड नंबर हवा आहे. मग ऑड नंबरमध्ये ऑड नंबर 2 ने ॲड करायचा. मग येथे आपण जर +2 केलं तर काय होईल? p+3 आहे का ऑप्शन? p+3 यस, ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे? आपलं आन्सर झालं ऑप्शन नंबर 1. हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा, आणि अतिशय सोपं त्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं. किंवा एखादा म्हणेल सर p+1 ही विषम संख्या आहे, आपण असं समजूयात की विषम संख्या आहे ना 15 आहे असं समजूयात, बरोबर. मग p+1 काय म्हटलंय त्यांनी? 15. क्लिअर आहे? क्लिअर आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आता याच्यानंतरची ऑड नंबर कोणता असेल? तर 17 असेल. किती असेल? 17. मग आता याच्यामध्ये किती ॲड झाले बेटा? 2 ॲड झाले, बरोबर आहे की नाही? किती ॲड झाले? 2. मग p+1 मध्ये जर अजून 2 मिळवायचे असतील तर आपले आन्सर काय होणार आहे? p+3. p+3 इज इक्वल टू काय असेल ते तुमचं फायनलाइज आन्सर, म्हणून आपलं आन्सर असेल p+3. द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 p+3. ओके, गोइंग फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं गणित या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 पहा, क्वेश्चन सेम आहे. b ही एक विषम संख्या आहे तर पुढील समसंख्या कोणती? ओके, इफ b इज अन ऑड नंबर, b ही काय आहे? ऑड नंबर आहे. व्हॉट इज द नेक्स्ट इव्हन नंबर? तुम्हाला माहिती आहे इव्हन ऑड एकमेकाच्या सोबत असतात, बरोबर आहे. जर b ऑड नंबर आहे, सपोज b इज इक्वल टू 7 असं जर मी इमॅजिन केलं, तर 7च्या नंतर येणारी इव्हन नंबर कोणता असेल? समसंख्या कोणती असेल? मला माहिती आहे 8 असेल. करेक्ट आहे की नाही आहे? 7च्या नंतर येणारी संख्या 8 असेल. म्हणजे कितीने इन्क्रीज झालं? 1 ने इन्क्रीज झालं. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? b+1. काय येणार आहे? b+1 आहे का ऑप्शनमध्ये? b+1 नेक्स्ट इव्हन नंबर, यस, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. पहा, आपण 7 आहे असं इमॅजिन केलं, त्याच्या पुढची 8. म्हणजे जर b इज इक्वल टू 7 असेल तर 8ला जाण्यासाठी 1 ॲड करायचा, b+1. पहा, आता इथे 2चा फरक का नाही घेतला? तर मी मागच्या एक्झाम्पलमध्ये, प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ऑड टू ऑड, इव्हन टू इव्हन, विषममधून पुढच्या विषमला जाणे किंवा सममधून पुढच्या समला जाणे असं जर असेल तर 2 ॲड करायचे. पण सम आणि विषम, इव्हन आणि ऑड असे जर नंबर असतील तर 1चा डिफरन्स त्या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पलला आपण नेक्स्ट जे काही टर्म असेल त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 9. ओके, झेड ही एक विषम संख्या आहे. झेड काय आहे? ऑड नंबर आहे. पहा बरं का, त्यांनी काय सांगितलं? झेड ही एक विषम संख्या आहे, तिच्या मागील विषम संख्या कोणती? आता विषमच आहे, तिच्या मागची विषम विचारली म्हणजे विषम टू विषमच आलं की नाही? ऑड टू ऑडच विचारलं म्हणजे 2चा डिफरन्स असेल, बरोबर आहे. मागील विचारली म्हणजे प्रिव्हियस म्हणजे मायनसमध्ये जाईल. मी परत एकदा क्वेश्चन वाचतो. झेड इज अन ऑड नंबर. झेड इज अन ऑड नंबर. झेड ही विषम संख्या आहे. झेड ही काय आहे? विषम संख्या आहे. देन फाइंड द ऑड नंबर प्रिसिडिंग इट. मागची आपल्याला विचारली, मग कितीचा फरक असेल? 2चा. z-2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे असेल तुमचं आन्सर. पहा, एक्झाम्पल घ्या. झेड ही एक विषम संख्या आहे. इमॅजिन करा 15 आहे. त्याच्या मागचे काय असेल बरं मला सांगा? त्याच्या मागचे काय असेल? प्रिव्हियस म्हटल्यावर 13. मग कितीचा फरक झाला? किती वजा झाले? 2. सो z-2. z-2. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. पहा, 10 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी दिलाय. ए ही एक विषम संख्या आहे तर तिच्या मागील समसंख्या कोणती? ए काय आहे? विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. ए काय आहे? विषम संख्या, ऑड नंबर. तिच्या मागील समसंख्या कोणती?
आता ऑड आणि इव्हन असा फरक झाला आहे की नाही, मग एकचाच फरक पडेल. मग आपले ॲन्सर काय येणार आहे, A-1. ॲन्सर काय येणार आहे, मागील विचारलं म्हणून मायनस बरं का, बरोबर आहे. प्रिसिडिंग विचारलं म्हणून मायनस, जर नेक्स्ट विचारलं असतं, पुढचं विचारलं असतं तर प्लस. सो आपल्याला इथे मागील विचारलं, बरोबर आहे, मागचा नंबर विचारला म्हणून A-1. ऑप्शन नंबर 1. दिस इज युअर फायनल ॲन्सर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे जे काही गणितं आहेत, याची जी काही सिरीज आहे, या सिरीजमध्ये पहिली 10 एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेली आहेत. ओके, आता ज्यांना माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी माझा हा कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतो. या नंबरला मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला माझा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करेल, माझा व्हॉट्सअपचा जो काही ग्रुप असेल त्याला जॉईन करेल आणि डेली अपडेट्स ज्या असतील स्पर्धा परीक्षेच्या, लेक्चर्सच्या आणि ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या नंबरला तुम्ही एकदा मेसेज केल्यानंतर, जॉईन केल्यानंतर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओज तुम्हाला शेअर करायचा आहे. तसेच माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि तुमचे जे जे मित्र असतील त्या सर्व मित्रांना, सर्व फ्रेंड्सला हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करायचा. ओके, थँक्यू.